बीडमधील एका गावात एका मुलाने फक्त दारूसाठी आपल्या 72 वर्षीय आईच्या डोक्यात दगड घालून खून केला. हे फक्त गुन्हा नाही, हा समाजाच्या मूल्यावर पडलेला काळा डाग आहे. नेमका काय घडलं पाहण्याआधी HSN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशा महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. चला जाणून घेऊया. घटना बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील हेल्दा गावात घडली आहे. 72 वर्षीय छात्रोबाई भानुदास सोनार या वृद्ध महिलेचा तिचाच मुलाने अमृत भानुदास सोनारने दारूसाठी पैसे न दिल्याच्या रागातून ठार मारलं. प्रत्येक दिवशी अमृत आपल्या आईकडे दारू पिण्यासाठी पैसे मागत असे. आई वृद्ध असूनही त्याचा खंबीरपणे विरोध करत होती. पण आज सकाळी रागाच्या भरात अमृतने थेट आईच्या डोक्यात दगड घातला आणि तिच्या जागीच मृत्यू झाला. ही घटना उघडकीस येताच अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह तातडीने स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण सरकारी रुग्णालयात पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण हेल्दा गाव हादरला आहे. गावकरी स्तब्ध झाले आहेत. आईवर असा घात होईल हे कोणालाही स्वप्नात सुद्धा वाटत नव्हतं. आरोपी अमृतला पोलिसांनी ताब्यात घेतला असून सध्या या घटनेचा सखोल तपास सुरू आहे. समाजात नशेचं वाढतं प्रमाण आणि त्यामुळे तुटणारी माणुसकी हे या घटनेतून पुन्हा एकदा समोर आलं आहे. आता प्रश्न असा निर्माण होते की किती वृद्ध माताचं आयुष्य असंच अमानवी शेवटाकडे जाणार आहे. दारू सारख्या व्यसनासाठी आपल्या जन्मदात्यांचीही हत्या करणाऱ्या तरुणांची संख्या वाढत आहे. या समाजाला नेमकं कुठे थांबवायचं? तुमचं मत काय आहे? कमेंटद्वारे नक्की कळवा.